त्यावेळेस त्याला एक विंचू चावला. आता ती बाईला पत्नीला पती त्याच्या सोबत राहत नव्हता आणि त्या मार्गाशी म्हणून जुडले. आता मुलगा आणि ते बाई असे दोघं जण मार्गाशी होते आणि मुलाला चावला विंचू, 7 वर्षाचा मुलगा. तर ती आपल्या मुलाला कडेवर घेऊन धावत धावत एका त्यागी सेवकाकडे गेली आणि त्या विंचवाचं त्या विष कसं उतरलं म्हणून त्या त्यागी सेवकाला त्याला तीर्थ करून दिलं आणि विष उतरलं. ती बाई घेऊन आपल्या मुलाला घरी गेला आणि परत कालांतराने 2-4 महिन्यानंतर त्याच मुलाला परत विंचू चावला आणि ते बाई परत त्या मुलाला कडेवर घेऊन धावपळ करत एका सेवकाला त्याच्या धावाला घेऊन आणि त्या सेवकाकडे गेली, ज्या सेवकाकडे त्यांचा विंचवाचा जग उतरवला. आता पहा योगायोगाने त्यावेळेस तो सेवक भेटला नाही. आता करायचं तर करायचं का? तो सेवक भेटला, ती बाई याच्याकडे धावते त्याच्याकडे धावते, पर्याय नव्हता. कारण का ते स्वतः जागले सुद्धा नव्हते. आपण हा मार्गाचा सेवक आहोत. साध्या कार्यातला सेवक असो की त्यागी सेवक असो की मंडळाचा अध्यक्ष असो, सर्वांना तत्वशब्द नियम सारखेच आहे. जो त्या तत्वशब्द नियमाचं आचरण करत तो त्याचा आत्मा जागल, त्याच्यामध्ये परमेश्वरी कृपा कार्य करते. त्यावेळेस ती बाई काहीतरी माझं नाव हाताकडे भाऊगात घरी आहे तर आली ते माझ्या घरी धावत. आज याला विंचू चावला, रडून राहिला. मला रडू दे बाई, तर विंचू चावला तुम्ही काय केलं आतापर्यंत? तर आजी म्हणे मागं असा विंचू चावला तर त्या सेवकाकडे गेली, त्यांना आता तो भेटला नाही, मग आता काय करा? तर मी तर तिथं करून देऊ शकत नाही. कारण का मला त्याला समजून सांगायचं होतं की परमेश्वरी कृपा तुमच्याजवळ सुद्धा आहे. बाई मी तिथं करून देत नाही, तुमच्याच मुलाला इथं बसवा. आणि त्याच मुलाला बसवलं. जसा रडका भडका जसा बाबा हनुमानजी फू म्हणायचा, मी सांगायचा तसं तो म्हणायचा आणि रडल्या भडल्या शब्दामध्ये किती फुका मारल्या त्यालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. बस ते तीर्थ लगेच त्यांनी केलं आणि त्याचा स्वतःचं घर स्वतःच उतरवलं. बाबाच्या त्या कार्यप्रणालीनं एक सेवक जागला आणि एक सेवक अंधश्रद्धेमध्ये आहे. त्याला माहिती आहे की मी त्यागी सेवक झालो आणि माझ्याकडे परमेश्वरी कृपा आहे. ही साध्या कार्यातली सेविका आहे, हिला ज्ञानच नाही, मार्गाचं ज्ञानच नाही. हा मार्ग कसा आहे? आपला कुठं हात बाटल कुठं पाय बाटल असातला कुठलाही मार्ग नाही आहे. ज्याचा आत्मा जागला, ज्याचे विचार शुद्ध आचरण, विचारात शुद्धता असेल तर परमेश्वरी कृपा धावून येते. त्यावेळेस जेव्हा त्या मुलांना समाधान भेटलं आणि लगेच दवाखान्यात हलवलं तर साऱ्या त्याच्या रिपोर्ट वगैरे चेक केल्या. कदाचित त्याला कुठली तरी बिमारी असायला पाहिजे. जेव्हा ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दिले, सर्व त्याच्या कुटुंबाचे सदस्य जवळ झाले आणि गाड्या भरून शेण्याने त्याला एकुलता एक मुलगा, कुटुंबाला मोठं पण त्यावेळेस कोणी धावून नव्हतं आलं. दवाखान्यात नेला, साऱ्या रिपोर्ट चेक केल्या पण कुठंही काही समाधान भेटलं नाही, सर्व नॉर्मल निघालं. अचानकच हा प्रकार कसा घडला आणि मी काय केलं हे मलाही माहिती नाही. करता कविता तो परमेश्वर आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. त्या मुलाला इतकं समाधान भेटलं की तो दुसऱ्या दिवशी लगेच झाला आणि आपल्या कुटुंबात सर्व त्याचे वडील जेव्हा आले दुकानावर तो हात पाय खूप जोडायला लागले. भाऊ तुम्ही नसते तर आज काय झालं असतं माझ्या मुलाचं हे सांगू शकत नाही. पण मी काय केलं हे मला माहिती नाही. तो परमेश्वर करता करवीचा आहे, आपण काही नाही. एक समाधान आणि त्या मार्गात सुद्धा नसून आपण मार्गात राहून शनानी आपल्याला समाधान भेटत नाही. साधं विंचवाचं झर कसं उतरवायचं हे माहिती नाही. साध्या कार्यात आहो म्हणजे आपण साध्याच कार्यात आहो म्हणजे आपल्याजवळ परमेश्वर कृपा नाही हे आपला गैरसमज आपण दूर करू शकत नाही. म्हणून कुठंतरी चर्चा बैठकीच्या माध्यमातून बाबांनी आपल्याला ही शाळा लावून दिली आहे आणि या शाळेच्या माध्यमातून आपल्याला कुठं शिकायचं आहे आणि मी सुद्धा इथं शिकण्यासाठी चालावं. म्हणून माझ्या बोलण्या चालण्यात दैनंदिन जीवनामध्ये ज्या कळत नकळत ज्या काही चुका झाल्या त्या सर्व चुकी क्षमा भगवान बाबा हनुमानजीला मागतो, मानत्यागी बाबा जुमदेवजींना मागतो, वाराणसीला मागतो. आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना क्षमा मागून आपले 2 शब्द इथेच थांबवितो. सर्वांना माझा नमस्कार.